आताचे टेलर भरून काढला आम्ही बाजूला आणि ठेवती खाली बघा टेलर कसं काढायला तिकडे बघा 2 हेड लावल्यात आडव्या सरीला आणलंय अरे पण नालायक ड्रायव्हर लोक तिकडूनच रस्ता करायला सोडून इकडून वळवून आणतात आता तिथं समोर सरीला काढायला सोडून लय पडलोय आज मी शिडीवरनं बघा असं रिस्की काम असतं तिकडं बघा यात पाक चेमून या टायलीचं झेडचं डोकं कसं झालं बघा लय रिस्की काम असतंय आमचं बघितलं निघाला आता बरं झालं निघालं तर एक काढला येऊ भरून दुसरा काढायचा आहे आता अवतार तर बघा माझा कसा झालाय आज जरा लवकर भरायला सुरुवात केलंय कारण माणसं नाहीत ना त्यामुळं खूप कमी माणसं आहेत शिडीवरनं लय पडलो मी खेळा अडकला पॅन्टीत आणि पडलो दण दिशी पॅन्टच खराब झाली काय तर काय नशिबात आहे आपल्या तसं कपडे कसं झालेत बघा अयो उठा की जेवायला हो मालक बसलोय आता आम्ही जेवायला सगळ्यांनी चालू केलंय कोणी कोणी खायला मी व्हिडिओ काढत होतो त्यामुळे स्टॉप केला मला पण नाही माहित अयो चालू झालं बघा जेवण या जेवायला झाली आता आमची सुट्टी गाडी तिथं मागचा टेलर भरताना मी काही दाखवलंच नाही एवढा लोड होता पटापटा मुळ्या द्याव्या लागतात परत एकदा मी वरी गेलो ना मग मोबाईल मध्ये बोला येत नाही ना काय नाही फोन आला तरी फोन रिसिव्ह करता येत त्यामुळं काही व्हिडिओ वगैरे नव्हता आराम कर मामी तू म्हणजे तुम्हाला दाखवतो थांबा असं पडत्यात गाडीत आज जरा माणसं कमी आहेत आणि आम्ही गाडी भरत होतो ना तर वाडा पण काही एवढा नव्हता वाडा म्हणजे गुरासाठी खाणं हे त्यामुळं असं पडल्यात आणि ते आमचे सासरे बुवा ते असतात रोज झोपेत आज जरा जागे आहेत त्यामुळं यांना जरा आराम करायला भेटलाय इकडे असं पडले आज फळीवर पण नाही एवढी गर्दी आम्ही 3-4 जणच आहे काय झालंय आता आलोय आम्ही धाराशिव मध्ये अरे बाबा हरण वाजू नको की दम काढ की 7 वाजल्यात बरं काय आणि धाराशिव मध्ये आलोय आम्ही इथं काय तर सामान घ्यायलेत म्हणून गाडी थांबल्या त्याला काही दमच निघना हॉर्न वाजवतोय अरे जाऊ दे की बाबा पुढे घे की गाडी आमचा पण ड्रायव्हर हेवी तसला आणि मागं ट्रॅफिक जाम करून सोडलंय खाईल कोणाचा तरी मार मग म्हातारा हे त्यामुळंच करायलंय काय तर पुढे घ्यायचं सोडून मागं घेतोय तर किती बघा उशीर झालाय आम्हाला धाराशिव 7 वाजल्यात जायला वाजतील आम्हाला 9-9:30 हा तर मेन विषय असा आहे कोणती बाई आहे त्या बाईचं नाव पण नाही घेत मी आता तिचं नाव लक्षात पण नाही माझ्या तिने आज फालतू कमेंट केली तर त्यामुळं मी त्या कुत्रीला कुत्री बोललोय कधी मी कोणत्या लेडीचा अपमान करत नाही व्हिडिओवरती बरं काय ते घरचं माझ्या गोष्टी सोडून द्या आमच्या दोघांची भांडणं तंडणं हा विषय नाही आहे मी कोणता विषय म्हणतोय तिनं माझ्या व्हिडिओ खाली घाण कमेंट केली तर त्यामुळं मी तिथं कुत्री शब्द वापरला काय ग कुत्रेच म्हणतो अजून पण ताईशिवाय ना बाईशिवाय न बोलणारा व्यक्ती आज कुत्री म्हणतोय इज्जतीत बाई आहे ना तू बाईसारखी कमेंट कर ना चांगल्या काय बोललो होतं ग व्हिडिओत मी म्हणून तू तशी बोलली तिथं येडपट मेंटल बाई भदीर घरात लक्ष दे बाई तुला माझा व्हिडिओ आवडत नसल स्किप करून टाकायचा तुला जबरदस्तीनं पकडून नाही ठेवलं बघ माझा व्हिडिओ म्हणून येडपट कुठली मेंटल मी तर काम करून आधीच माझं डोकं चक्कर झालेलं असतंय त्यात तू तिथं कमेंट करत बसले काय तिकडे जा की तुला जिकडं आवडेल तिकडे बघ तुझी मर्जी तुझा मोबाईल माझी मर्जी माझा मोबाईल मी बनवेल तुला बघायचं नाही बघायचं ती तुझी इच्छा
तुला इथं बघू नाही वाटलं तर दुसरीकडे जाऊन बघत बस. आणि काय पण तू बाई आहे ना तर बाईच्या लायकीनं कमेंट कराव्या, समजलं काय. परत अजून पण मी माणसात असल्यामुळं चांगल्या शब्दात तुला रिप्लाय द्यायलोय की ताई म्हणतोय. आता जाऊ दे, कुत्री ताई म्हणलेलं चालतंय, ताई म्हणायलोय ना. जरा इज्जतीनं कमेंट करायच्या. आपल्या पण लेकरं बाळ आहेत का नाही तुला, मेंटल लेकरं बाळ आहेत ना तुला, भाऊ बंद असतील ना तुला, मग त्याचा भान ठेवायचा आणि चांगल्या चांगल्या कमेंट करायच्या. नाहीतर नाहीच बोलू. आपल्याला चांगलं बोलता येत असेल तर बोलावा. आणि समजा आपल्याला चांगलं बोलता येत नसेल तर बोलायचंच नाही, तोंड बंद ठेवायचा आपला गुपचूप. तोंड बंद पण नाही, बोट बंद ठेव. टायपिंग करायचीच नाही, टाकटूक करायचं नाही. शिकलेले आहे ना, टायपिंग करते कमेंट करते म्हणजे तू शिकलेले असणार. मग एका पुरुषाला तू कमेंट करते, तू कोणती कमेंट करते याचा विचार करायचा आणि मग कमेंट करायचं, समजलं. या व्हिडिओत तुझा काही नाव मुद्दाम पण नाही घेत मी, जाऊ दे, भुकत बस तू अशीच. पण पुढच्या व्हिडिओत तुझी डबल कमेंट दिसली मग तुझी विक्स लगा की धुलाई करून टाकेल. कोणता विक्स नाही, सॉरी, लक्स साबण, विक्सच आलं तोंडात. लक्ष काम करून डोकं भदीर असते, पण त्यात चांगलं बोलायचं. त्या पूजाला एकदम निघत नाही, मध्येच फोन करते, यायचा गोळा आला तिला. काय तर व्हिडिओ चालू आहे मध्ये फोन करते. तर हा मेन म्हणजे टॉपिक हा होता. सागरचा फोन येतोय. सागर म्हणजे आता तुम्हाला सांगायची गरज नाही, पूजाचा भाऊ. तो म्हणतोय दाजी राहा आजच्या दिवस, नको जाऊ, सकाळी कपडे वगैरे. अगं पूजा दम काढ ना बाई, मध्येच फोन करू नको. तर तो म्हणतोय तुझे कपडे वगैरे मागून घेऊ आपण आणि इथूनच जातो. तिकडं जाऊ काय, कुठंच माझ्या जीवाला सुख नाही बाबा. कुठं तर जीव घेऊन बसा म्हणलं की पाय काढ बाई. चांगल्या शब्दात बाई तुला उत्तर द्यायलोय. परत जर पाय कर की गोळा, तू उजेड मार की. एका व्हिडिओसाठी तिघांना बसवलंय मी. मोबाईल मारायला लावलाय, आता अंधार झालाय गाडीत, मग दिसत नव्हतं ना. बॅक कॅमेरा चालू केला मी, कॅमेरा धुंदकच दिसायला लागला. म्हणलं बाबा तू स्टॉप कर. तर मला काय करावं मला पण समजा ना. पूजाला विचारलं मी की सागर म्हणतोय थांब दाजी आजच्या दिवस मुक्कामी येतं. ती म्हणते थांबा, पण लेकरं बाळा माझी वाट बघणार ना. काय करू, अजून एकदा बघतो की तिचा फोन त्यासाठीच येत असेल. काय हसते ग पुरे तू. रिप्लाय मग माझ्याकडे तसंच असतोय. घाण बोललं ना मी सहन करतो, पण काय पण कमेंट आल्या मग माझं डोकं हलतं. डोकं हल्ला एकदा आपल्या डोक्यात बसला मग त्याला खोक्यात घालत असतो मी. विषय एवढाच आहे की चांगलं बोलायचं, बोलू वाटलं तर बोलायचं, नाही तर मग स्किप करून टाकायचं, डिसलाईक करून टाकायचं. बरोबर की नाही. उगाच कशाला एखाद्याच्या शिव्या खायच्या. तुझं नाव तर आता या व्हिडिओत नाही घेतलं, पण तुझी जर बाई पुरात कमेंट आली उद्या उसच घेऊन तुझी धुलाईच करेल. काय हसते की पोरगी, हसे का हसते मला कळच ना बाबा. ही अशी का हसती ग तू. चला एवढंच बोलायचं होतं मला. डांगडिंग बाय बाय, गुड बाय. हाऊ पाईप आणले त्यांनी, खटखटच आहे आमच्या मागे दिवसभर. बासकी बांधा त्याला आता जाम आजात पैकी आईट मध्ये बांधा. चुलत सासऱ्याने आणलंय माझ्या. आपल्याकडे कोण बागायतदार दिसला तुला, आपल्याकडे कोण पाईप घेऊन येईल, आपल्याकडे हाय कोण बागायतदार आपल्यामध्ये. उत्तर दे की. बागायतदार असलो असतो तर आपण कोयता घेऊन कशाला गेलो असतो, लोकांची गुलामी असं मार की बाई. चला बाय बाय.